गेल्या 3 वर्षापासून पक्षाने या गावच्या घाटामध्ये 1 नंबरची बारी केली। तर नमस्कार मित्रांनो, मला व्हिडिओ पोस्ट करायला जरा उशीरच झाला। तर आज आपण जाणार आहोत शिंगाडवाडीच्या घाटावर। टोकन निवांत असल्यामुळे संघटना सकाळी कडबा आणायला सज्ज झाली आणि जयसिंग शेटने 350 पेंड्यांची वळई रचली। घरी येऊन तुषारने गाडी धक्क्याला लावली आणि बैल भरून आम्ही शिंगाडवाडी घाटाची वाट पकडली। पोचताच घाटाच्या शेजारी बैल बांधली। मोन्याचं माती उकरायचं काम चालू होतं। पक्षाबाई निवांतच होते। मित्रांनो, अपेक्षा काहीच नव्हती, फक्त 3ऱ्या वर्षी ह्या घाटात गुलाल मिळू दे एवढंच। टोकन नंबर आला आणि जुकणी झाली। कांड 50 फुटावरच धरलं आणि अपेक्षित घड्याळ आलं। बारी 11 सेकंद 84 मिली पॉईंट झाली। सलग 3 वर्षे बारी 1 नंबरमध्ये झाली। मित्रांनो, घड्याळ कितीही होऊ दे, एका समाधानी गाडा मालकासाठी त्याच्या नंदीने मिळवून दिलेला गुलाल हा त्याच्या कष्टाची पोचपावती मानला जातो। आजकाल बारी काठावर झाली की गाडा मालक नाराज होतात। मित्रांनो, इतर स्पर्धेसारखी बैलगाडा शर्यत सुद्धा एक स्पर्धाच आहे। त्यात हार जीत येणारच। मुख्य जनावरांकडून अपेक्षा ह्या समाधानी असाव्यात असं मला वाटतं। याबद्दल तुम्हाला काय वाटतं तर तुमचं मत मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आलाच आहात तर फॉलो करूनच जा। धन्यवाद।